सर्व स्तुतीस पात्र भयास योग्य असा परमेश्वर तो आमचा आहे. आणि मागील काही दिवसांपासून जे आहे आम्ही त्याच्या अनुभवाविषयी त्या ठिकाणी शिकत आहोत. आणि हा अनुभव जो आहे तो पुन्हा मनुष्यासोबतचा नाहीये, हा स्वतः परमेश्वराबरोबरचा आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन आम्हाला सांगतं, देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याला मरण नव्हे, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आज त्या सार्वकालिक जीवनाचा पाठलाग करत करत आज तुम्ही आणि मी इथपर्यंत आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. जर आमच्या जीवनामध्ये आम्ही ठरवलं असतं, पुष्कळ वेळेला जसं आम्ही ठरवतो, मला हा संकल्प केलेला आहे, मला हे करायचं आहे, मला अमकं करायचं आहे, मला तमकं करायचं आहे, आणि पुष्कळ साऱ्या गोष्टी जेव्हा मनामध्ये आम्ही ठरवतो परंतु त्यानुसार जेव्हा होत नाही तेव्हा आम्ही देवाला सोडून जाण्याचा निर्णय घेतो. परंतु पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं की शेवटपर्यंत जो टिकून राहील त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या शेजाऱ्याला सांगायचं आहे शेवटपर्यंत टिकायचं आहे. हा, विश्वासाने सांगा. तुम्ही सांगा त्यांना जरा विश्वासाने, असं हसून सांगायचं आहे, शेवटपर्यंत टिकून राहायचंय. प्रेज द लॉर्ड. मनामध्ये सोडून नाही द्यायचं, शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आजचा दिवस जो आहे तो उपवास प्रार्थनेचा आहे, तिसरा दिवस आहे. 3 दिवसापर्यंत देवापाने आम्हाला सर्वाइव्ह केलं, त्याने आम्हाला सांभाळलं. आतापर्यंत तो आमचा एबनेझर झाला, सहाय्यकर्ता. एबनेझरचा अर्थ आहे सहाय्यकर्ता झालेला आहे. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज त्यांनी त्या ठरवलं, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्हाला अमकं करायचं आहे, या अमुक अमुक गावी जाऊ, असं जाऊ, ते करू, हे करू, हे योजना आहे, हे संकल्प आहे, सारं ठरवलं. परंतु सैतानाने येऊन एक पिन मारली, सारं खराब झालं. प्रेज द लॉर्ड. मना विश्वासणारे फुग्यासारखे नसावे. म्हणा विश्वासणारे फुग्यासारखे नसावे. या फुग्याची खासियत मी तुम्हाला सांगतो, याच्यात जितकी हवा भरावा तितका हा फुगतो. आणि ज्याला एखाद्याने पिन मारली ना तो फुटून जातो, काय फायदा होत नाही त्याचा. प्रेज द लॉर्ड. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने जीवनामध्ये जेवढेही चांगले कामं केले, जेवढेही गोष्टी त्याने आपल्या जीवनामध्ये अनुभवल्या, त्या सर्व गोष्टी त्याच्या मनामध्ये त्याने साठवून ठेवल्या पाहिजे आणि त्याविषयी देवाचं उपकार स्मरण करलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आम्हाला जमिनीवर राहायला शिकायचं आहे, कारण की जो व्यक्ती जमिनीवर राहतो एक दिवस प्रभू त्याच्या सोबत त्याला आकाशामध्ये उडविल. हालेलुया. अरे आम्ही गाणं गातो ना, हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. ते काय आम्ही चालत चालत जाणार आहे का? लगे प्रभूने शिडी ठेवली तुमच्यासाठी, हे चढत चढत या नाही. प्रेज द लॉर्ड. क्षणामध्ये निमिषामध्ये प्रभूच्या करण्याचा, आद्य दिव्य दूतांचा करण्याचा नाद होत असता प्रभू स्वतः त्या ठिकाणी मेघावर उतरेल आणि जे लोक त्याच्यावर विश्वास योग्य आहे त्या सर्वांना तो आपल्या बरोबर त्या ठिकाणी उचलून घेईल आणि क्षणामध्ये आम्ही रूपांतरित होऊन जाऊ. प्रेज द लॉर्ड. त्या धन्य आशेमध्ये जगणारे लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं, त्यांचे चेहरे निराश नसतात, कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्या बाजूने लढणारा त्यांचा परमेश्वर आहे आणि तो त्या ठिकाणी योद्धा आहे. यहोवा परमेश्वर जो योद्धा आहे तो कधी हरणारा परमेश्वर नाहीये. ज्या युद्धामध्ये तो सहभाग घेतो ते युद्ध तो आजपर्यंत कधी हरलेला नाहीये. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला विश्वासाने सांगा, युद्ध तुमचं नाही, युद्ध देवाचं आहे. अरे विश्वासाने सांगा ना, विश्वासाने सांगा, विश्वासाने म्हणा, युद्ध तुमचं आहे, युद्ध तुमचं नाही, देवाचं आहे. आणि जे युद्ध परमेश्वर लढतो त्यामध्ये विजयी सुद्धा तोच होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मग आम्ही मागील आठवड्यांपासून एक गोष्ट पाहत आहोत. कोणती गोष्ट पाहत आहोत? मेंढपाळाविषयी. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय आपण काढूया. स्तोत्र संहिता याचा 23वा अध्याय आपण काढूया. सर्वांना पाठ असणार वचन आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांचं तोंडपाठ असणार वचन आहे आणि त्याचं वचन या प्रकारे लिहिलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलेलं आहे वचन? सर्वजण सांगा बरं. परमेश्वर. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे, आपण शिकत आहोत परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो फक्त मेंढपाळ नाहीये, तो माझा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हे वैयक्तिक नातं आहे बरं का, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणा तो माझा मेंढपाळ आहे, म्हणा विश्वासाने म्हणा तो माझा मेंढपाळ आहे, म्हणून मला काही उणे पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. जर तो आमचा मेंढपाळ आहे तर आम्हाला काही कमी पडणार आहे का? पडणार आहे का? देवाचं वचन आम्हाला सांगते, इथे गॅरंटी दिलेली आहे
इथे त्या ठिकाणी एक वैयक्तिक नातं त्याने आमच्या सोबत प्रस्थापित केलेलं आहे. त्या नात्याच्या द्वारे तो आम्हाला गॅरंटी देतो. आज लोक वॉरंटी देतात, गॅरंटी देत नाही. प्रेज द लॉर्ड. वॉरंटी मधला गॅरंटी मधला फरक सांगतो मी तुम्हाला. गॅरंटी अशी असते की एखादा पीस जर तुम्ही घेतला, हा जर मोबाईल तुम्ही जर घेतला, हा मोबाईल त्याच्याविषयी गॅरंटी आहे की ह्याला काही बी झालं तर तुम्हाला नवीन रिप्लेसमेंट त्या ठिकाणी मिळेल. हा फुटला, याला काही टिचणं बी पडलं, तो म्हणाले खराब झाला, तुम्हाला नवीन फोन भेटेल. पण वॉरंटी कशी असते माहितीये का? जो पार्ट खराब झालेला आहे ना, तोच बदलून मिळतो. प्रेज द लॉर्ड. पण आमचा प्रभू तसा नाही. आमचा प्रभू गॅरंटीचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. तो वॉरंटी देत नाही, तो गॅरंटी देणारा परमेश्वर आहे. कारण की आमच्या जीवनामध्ये सर्वस्व त्याने जे काही दिलेलं आहे ते आमच्या कल्पने पलीकडचं आहे. आणि स्तोत्रकर्ता या प्रकारे म्हणतो की हे देवा, हे परमेश्वरा, तू केलेल्या माझ्या जीवनामध्ये जे काही उपकार तू मागील दिवसांमध्ये केले, मी त्याचं कसा उतरा येऊ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एनर्जेटिक वावर का उपास प्रार्थना आहे. भले का पोटामध्ये काही नाही, कावळे बी किती बी ओरडू द्या, असे आताड्याला ताण पडू द्या, परंतु आजचं वचन लक्ष द्यायचं वचन आहे. जो व्यक्ती आजचं वचन शिकला ना, त्याच्या जीवनामध्ये त्याला आशीर्वादापासून कोणीही थांबवू शकत नाही, मग ते कोणी असू द्या. प्रेज द लॉर्ड. कोणीच थांबवू नाही शकत. हे मी विश्वासाने का बरं म्हणतो? कारण की मी याचा अनुभव घेऊन पाहिला आहे. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. तो हमने जाना है ना, चख कर हमने जाना है यहोवा कैसा है भला. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी एक जवळचं नातं आहे. तुम्हाला माहित आहे मेंढराचं आणि मेंढपाळाचं नातं कसं दाखवलेलं आहे? अतिशय जवळचं नातं आहे, अतिशय घनिष्ठ असं नातं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या जवळीक असतो, एखाद्या व्यक्तीच्या जवळ असतो, त्याला त्याच्यासोबत बोलण्याची, त्याच्यासोबत राहण्याची, सर्व गोष्टींची जेव्हा त्याला सवय असते, देवाचं पवित्र वचन सांगतं त्या नात्यामध्ये एक त्या ठिकाणी घट्टपणा असतो. आणि त्या नात्यामध्ये एक गॅरंटी असते की ते एकमेकांसाठी बनलेले आहे. जेव्हा एकमेकांसाठी बनलेले आहे, तर आमच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन तेच आम्हाला सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि जेव्हा तो माझा मेंढपाळ आहे, तर मला काही ऊन पडणार नाही, काय कमी नाही पडणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून रोज काय म्हणायचंय माहितीये का? सकाळी उठल्यानंतर म्हणायचंय, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. घोषणा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक घोषणा करतात सकाळी उठल्या उठल्या. किती लोक त्या ठिकाणी स्वतःला सकाळी उठल्या उठल्या म्हणतात, बाई मिले मेरी वे. किती लोक सकाळी उठून म्हणतात, आज काय नवीन आव्हान आहे, काय माहिती मेल्याचं काय तोंड पाहिलं, सारा दिवस खराब जाईल, असं किती जण म्हणणारे आहे. किती लोक तुमच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात आणि तुम्ही त्यांच्या गोष्टी ऐकून त्या ठिकाणी मनामध्ये साठवून म्हणता, मी खरंच असं असेल का? नो. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, लॉर्ड इज माय शेफर्ड, आय शॅल नॉट वॉन्ट. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, रोज आम्ही घोषणा करायची आहे, देवा माझा मेंढपाळ आहे, मला काही कमी पडणार नाही. घोषणा करणारे लोक बनायचे आहे. विश्वासणारे लोक या जगामध्ये जर सर्वात जास्त यशस्वी होण्यापाठीमागचं जर कारण एक असेल, तर ते घोषणा करणारे लोकच त्या ठिकाणी यशस्वी होतात. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? डोक्याच्या वरतून चाललंय का? नाही ना. तुम्ही म्हणाल आज पास्ट पाळक लईच पेटलाय. पेटणारच ना, पेटायलाच लागल ना. किती दिवस त्या ठिकाणी आमची आत्म्याची ज्योत आम्हाला विझवून ठेवायची आहे. हे वर्ष आशीर्वादाचं वर्ष आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की मेंढपाळापाशी त्या ठिकाणी जर आम्ही शिकलो, तर या शिकण्या गोष्टींमध्ये मागच्या आठवड्यामध्ये आम्ही काय शिकलो? मेंढराचं आणि मेंढपाळाचं नातं कसं आहे? हे देवा, विसरले? क्या लाया क्या तुमने? अरे काही आणलं का नाही? पाळक साहेब, डब्याला काय? शेपूची भाजी. अरे आमचं जेवण काय आहे? हे वचन आहे. वचनाचं मनन मी तुम्हाला सांगू, तुमच्या जीवनामध्ये मी क्लिअर बोलतो बरं का. आता इथून पुढे 2026 वर्षामध्ये भाडभीट ठेवायची नाही कोणाची. जे आहे ते बोलायचं आहे, ऍज इट इज बोलायचं आहे. तुम्ही मला नावं ठेवा, मला सोडून जा, मला काही फरक पडत नाही. प्रभू तुमच्या पाठीमागे आहे. देवबाप तुम्हाला सोडत नाही. मोल देऊन दाम देऊन तुम्हाला विकत घेतलेलं आहे. तुम्ही काय थोडे सारखे थोडी विकत घेतलेले आहे. तुमच्यावर एक मोहर आहे, ती पण देवबापाच्या नावाची मोहर आहे. आणि तुम्ही रक्ताची खंडणी देऊन मोल घेऊन विकत घेतलेलं. तुमच्यासाठी एक खंडण दिली. ती कोणती खंडण दिली माहिती आहे का? रक्त सांडलेलं आहे, रक्ताची किंमत दिलेली आहे. आणि तुम्हाला मिळवण्यासाठी परमेश्वर तुमच्या सोबत शत्रुत्व बी घेऊ शकतो. आणि जो परमेश्वराचा दुश्मन झाला त्याची काय वाट लागली तुम्हाला चांगलं माहिती आहे. 7 शत्रू होते ना बायबल मध्ये देवाचे. किती होते? 7. त्या 7तल्या 7पैकी 6 जण तो मारून टाकले त्यांनी. एकच बाकी सैतान, आणि काही दिवसात त्याचा विनाश करेल तो. प्रेज द लॉर्ड.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून बायबलमध्ये वारंवार सांगितलेलं आहे, देवाला सोडावा असं दुष्टमन कोणामध्ये उत्पन्न होऊ नये. आमचे वैयक्तिक मतभेद असू शकतात, परंतु मतभेद देवासोबत करणारा व्यक्ती जीवनामध्ये कधी यशस्वी होत नाही, कारण की त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. आणि लक्ष देऊन ऐका, जर तुम्ही लक्ष देऊन नाही ऐकलं तर मी तुमची जबाबदारी घेऊ शकत नाही, कारण की मी प्रत्येक वेळेला हे कपडे झाडतो. मी सगळं सांगतो, तुमच्या रक्ताचा झाडा देवापाने माझ्याकडून घेऊ नये, कारण की जे काही देवापाने मला सांगितलं ते सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. अरे ज्या घरामध्ये सुवार्ता स्वीकारली जात नाही त्या घरामध्ये तुम्हाला धूळ झटकायला लावलेली. काय सांगितलेलं आहे? पायाची प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताची शांती देता का तुम्ही घरातून? नाही देत. फळक साहेब आम्हाला तर माहितच नव्हतं, पण मी तुम्हाला सांगतो ना, या ठिकाणी आम्ही पाहिलं, मागच्या आठवड्यापासून आम्ही शिकत आहोत. आम्ही मेंढपाळाविषयी शिकलो. मेंढरा आणि मेंढपाळामध्ये एक संबंध आहे, आणि हे स्तोत्र जे आहे ते नाते संबंधाचं स्तोत्र आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला देवापाने एक संज्ञा दिलेली आहे. संज्ञा काय दिलेली आहे? आम्ही जे आहे ते मेंढरा आहोत. म्हणा, आम्ही मेंढरा आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि देवापाने आम्हाला काय म्हटलेलं आहे? तो आमचा मेंढपाळ आहे. बायबलमध्ये जर तुम्ही बायबलमध्ये यशया 53 जर वाचलं तर तिथं लिहिलेलं आहे, आम्ही मेंढरांप्रमाणे भटकलो होतो, प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? मेंढरांप्रमाणे आम्ही प्रत्येक जण भटकलेलो होतो, सर्वांनी आपापला मार्ग धरला होता. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की या ठिकाणी उत्पत्ती 49 मध्ये, मागच्या आठवड्यामध्ये 48 मध्ये आम्ही वाचलं की जेव्हा याकोबाने आपल्या पोराला म्हणजे योसेफाला बोलवलं आणि त्याचे दोन नातवंड, ज्याचं नाव होतं एफ्राईम आणि मनश्शे, यांना जेव्हा आशीर्वाद देण्याकरता जेव्हा बोलवलं, तेव्हा तो याकोब काय म्हणतो माहितीये का? माझा बाप अब्राहम आणि माझा आजोबा अब्राहम आणि माझा बाप इसाक याच्यापासून तर आतापर्यंत परमेश्वर माझं पोषण करणारा झाला आहे. तसंच त्याने जसं आमचं पोषण केलं तसं तो तुमचंही करील. प्रेज द लॉर्ड. 3 पिढ्या आहे. याकोब आहे, योसेफ आहे, त्याचे नातवंड आहे. 3 पिढ्या तिथे आहे. आणि 2 पिढ्या अगोदरचं सांगत आहे, तेव्हापासून देवापाने मला आशीर्वाद दिलेला आहे, आतापर्यंत दिला, आणि तो आशीर्वाद तुम्हालाही तो देईल. प्रेज द लॉर्ड. म्हणा, प्रभूने आम्हाला पिढ्यांचे आशीर्वाद दिलेले आहे. म्हणा, पिढ्यांचे आशीर्वाद दिले आहे. प्रेज द लॉर्ड. एक पिढी संपती ना संपती दुसरी पिढी आहे, दुसरी पिढी संपती तिसरी पिढी आहे. तुम्हाला माहित आहे का? माझे आजोबा पाळक होते, माझे पप्पा पाळक होते, आणि मी पाळक आहे. प्रेज द लॉर्ड. मला माहिती नाही प्रभू कधी येणार आहे, परंतु जर विश्वासाने देवाकडे जर त्या ठिकाणी आम्हाला जिवंत ठेवलं तर मी सांगतो येणाऱ्या पिढी सुद्धा आमच्या पाळकच असतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता नेपोटिझम करतो काय? नेपोटिझम नाही, अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशू मध्ये तुम्हाला अधिकार मिळालेला आहे, कारण की जगणे ख्रिस्त आणि मरणे आम्हासाठी लाभ आहे. यहोशुआ म्हणतो, आज तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाची सेवा करायची आहे, परंतु आमच्या घराण्याने ठरवलं आहे, मी आणि माझे घराणे ते यहोवाची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मोबाईल बंद करा राव. लक्ष द्या. आम्ही कोणाची सेवा करणारे आहोत? परमेश्वराची. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, या ठिकाणी आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, जुन्या करारामध्ये सुद्धा मेंढपाळ आहे आणि नव्या करारामध्ये सुद्धा मेंढपाळ आहे. आणि या गोष्टी आम्हाला काय दर्शवतात? जुन्या करारामध्ये अनेक लोक जे झाले ते त्या ठिकाणी मेंढर सांभाळणारे होते, परमेश्वर त्यांचा मेंढपाळ बनून आलेला आहे. आणि नव्या करारामध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी या प्रकारे म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं, तो आमचा मेंढपाळ आहे, आणि तो मेंढपाळ आमचं काय करतो? संरक्षण करतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी तुम्हाला सांगतो, जेव्हा शाऊल त्या ठिकाणी शाऊलासमोर दावीद गेला आणि दावीद त्याच्या समोर जाऊन त्याला म्हणतो की जेव्हा त्या ठिकाणी अरण्यामध्ये मी माझी मेंढर सांभाळत होतो तेव्हा रानातून एक सिंह आला, एक अस्वल त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी माझ्या मेंढरावर झडप घातली, त्यांना तोंडात धरलं आणि त्याने घेऊन चालला होता. मी धावत जाऊन त्या सिंहाचा पाठलाग केला, त्याला धरलं, त्याच्या तोंडातून त्या ठिकाणी माझं मेंढरू सोडवलं, त्याचा जबडा धरला आणि फाडून टाकला. हालेलुया. कुठून आलं भाऊ तुला एवढं सामर्थ्य? कारण की त्याला माहित आहे मेंढपाळ संरक्षण करतो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचं पवित्र वचन सांगतं, सिंहाला आणि अस्वलाला फाडणारा तो काय त्या ठिकाणी फार बलाढ्य पराक्रमी शूरवीर नव्हता. तो एक साधारण 16-17 वर्षाचं त्या ठिकाणी पोरग. त्याला तर सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जेव्हा तो लढाईला गेला 17व्या वर्षी त्या ठिकाणी तो गल्ल्याचा समोर गेला, परंतु 12व्या वर्षी 12-13व्या वर्षी त्याचा अभिषेक झाला. 12व्या-13व्या वर्षानंतर 14 वर्ष त्या ठिकाणी 13-14 वर्षाचा पोरगा असेल तेव्हा त्याने सिंह फाडला. आणि आमच्या पाठीमागं कुत्र लागलं का आम्ही सनाट पळतोय. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं मेंढपाळ आमचं संरक्षण करतो. हे वर्ष त्या ठिकाणी आशीर्वादाचं वर्ष आहे आणि प्रभू या वर्षामध्ये आमचा मेंढपाळ आहे. त्याला आम्हाला आमच्या समोर उभा करायचा आहे. जेव्हा तो आमच्या समोर उभा राहतो तो आमचं संरक्षण करतो आणि हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला डोक्यामध्ये रुजवायचं आहे, रगपटलावर कोरून ठेवायचं आहे का परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जर उणे पडणार नाही तर तो माझं संरक्षणच करील. प्रेज द लॉर्ड. मेंढर मेंढपाळाचं संरक्षण नाही करीत, मेंढपाळ मेंढरांचं संरक्षण करतो. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला त्याद्वारे हे सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आमचा सांभाळ करणारा परमेश्वर आम्हाला जर आमच्या सोबत आहे तर आम्हाला कशालाही घाबरण्याची गरज नाहीये. आपल्या शेजाऱ्याला सांगा, कशालाही घाबरायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. अरे मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं की सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं की जेव्हा शिष्य त्या ठिकाणी दारवामध्ये होते, ते अडखळामध्ये होते, वादळ वारा त्यांच्या समोरून होता, वारा तोंडचा होता, ते वल्ली मारत होते, कष्ट करत होते आणि प्रभूचा बेत होता त्यांच्या पुढे जावं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता तो परमेश्वर नेहमी तुमच्या संकटाच्या पुढे जाऊन तुमच्या समोर उभा राहणार आहे. हालेलुया. येऊ दे संकट खडा, पडू दे तुटून, धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून, सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. प्रेज द लॉर्ड. समजते का? अहो समजते का? खाली येऊन बघा, हलवू का तुम्हाला? जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणा बरं. कशी गोड असता बरं, तुम्हाला हसल्यावर लय बरं वाटत, त्याचा मोकळं वाटलेला वाटतं. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की जेव्हा संकट आमच्या समोर येऊन उभा राहतात तेव्हा आम्हाला त्या संकटांसोबत बोलायचं आहे. संकटाला नेहमी सांगायचं आहे, बाबा तू किती मोठा असला, किती मोठा तांडव केलं तरी तुझ्यापेक्षा मोठा माझा परमेश्वर आहे. प्रभू जोपर्यंत नावेमध्ये झोपलेला होता ना, त्या वादळ वाऱ्याने लई तांडव केलं, लई ताकद दाखवली, लई हे केलं, अरे आम्ही तुम्हाला उलटून टाकून बुडवून टाकू, हे करू ते करू. पण शिष्यांनी जेव्हा प्रभूला उठवलं आणि प्रभू त्या वादळासमोर जेव्हा उभा राहिला, एकच शब्द बोलला, शांत हो. काय म्हणाला? आणि मग वादळ त्या ठिकाणी हळू 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 शांत होईल. असं झालं. अरे एका झटक्यामध्ये ते शांत झालं. प्रेज द लॉर्ड. कसं झालं ते? एका झटक्यामध्ये त्या ठिकाणी शांत झालं. हे देवाचं सामर्थ्य आहे. तुमच्या समोर परिस्थिती कितीही तांडव करो, तुमच्या समोर परिस्थिती कितीही अडखळणं घेऊन येऊ, आजार पण तुम्हाला कितीही त्रास देऊ, जर परमेश्वराने ठरवलंय तुमचं संरक्षण करण्याचं, जेव्हा तो तुमच्या संकटांसमोर उभा राहतो त्या संकटाला तात्काळ जावं लागेल. हे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. आम्हाला येशू सोबत चालायचं आहे, येशू सोबत बोलायचं आहे, कारण की तो आमचा मेंढपाळ आहे. जेव्हा त्याच्याकडे जाऊ तो सर्व काही शांत करणारा परमेश्वर आहे. म्हणून देवाचं पवित्र वचन आम्ही जेव्हा वाचतो आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, मेंढपाळ मेंढरांचं संरक्षण करतो. मेंढराचं आणि मेंढपाळाचं फार घनिष्ठ नातं आहे बरं का. कसं नातं आहे? घनिष्ठ नातं आहे. आणि देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही वाचतो याच्याविषयी काही गोष्टी आम्ही शिकणार आहोत. येशूने म्हटले की नव्या करारामध्ये तो म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही योहानाचं शुभवर्तमान आहे ना सगळ्यांकडे, कोणी घरी नाही ठेवलं ना? आणलं का? योहान आणलं का सगळ्यांनी? अहो सोबत आणलं का? आहे का सोबत? 10वा अध्याय काढा. योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय काढूया. बायबल सांगतं मेंढपाळ आणि मेंढरांमध्ये एक संबंध आहे. आणि जेव्हा एक नातं असतं ना,
कोणतंही नातं असू द्या बरं का, लक्ष द्या इकडं, कोणतं बी नातं असू द्या, त्या नात्यामध्ये जोपर्यंत दोन्ही बाजूनी समतोल नसेल ते नातं काही कामाचं नसतं. समतोल म्हणजे दोन्ही बाजूनी सारखं नातं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सारखं प्रेम पाहिजे. नाही तर नवरा बायकोचं खटके कसे उडतात. तू पहिलेली चांगली दिसत होती का, पण आता मध्ये तुझ्यामध्ये ती गोष्ट नाही राहिली. ती म्हणते हे वाद फोडणारे काम आहे. आणि हे जग आहे ना, आज असाच कचरा आमच्या डोक्यामध्ये टाकत आहे. प्रेज द लॉर्ड. सावध राहा, कारण की तुमचा शत्रू सैतान करणाऱ्या सिंहासारखा तुम्हाला गिळावं म्हणून तुमच्या अवतीभोवती फिरत राहतो. तो फक्त संधी शोधतो. हवेकडे जेव्हा तो आला होता ना, त्याला संधी मिळाली तेव्हाच तो आला होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये चालतो, आम्हाला अनेक संकट अडखळणांना सामोरे जावं लागतं. कारण की संकट अडखळणं आमच्या जीवनाचा एक भाग आहे. आणि ते जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर आमची वाढ होणारच नाही. प्रेज द लॉर्ड. शाळेमध्ये परीक्षा दिल्या का ढकल पास झाले? कोण आहे असं बिना परीक्षेत आता पास झालं? कोणी आहे का असं? आहे का? आहे नाही ना. प्रत्येकाने परीक्षा दिली ना. अरे तो पहिली दुसरी तर शिकले असाल ना. पहिली दुसरी कोणी कोणी शाळेत गेलं, ठीक आहे बाबा, त्यांचं जाऊ द्या. पण बाकी जर शिकले असेल ना, शाळेत गेले का बिना परीक्षा देता, फाळक साहेब तुम्हाला काय माहिती, शाळा घरचीच होती, पेपर बी लिहित नव्हतं पण पास होतो. असं कधीच झालं नाही. माझी आई शाळेमध्ये शिक्षिका होती, पण तिनं कधी मला असं काही पास नाही केलं. प्रेज द लॉर्ड. ती उलट शिक्षकांना जाऊन सांगायची, यांना एवढे मार्क देऊ नका, यांचे मार्क कट करा. प्रेज द लॉर्ड. आजकालच्या आया म्हणत्या, भाई आमचं पोरग पास करा, त्याला काहीच येत नाही. आणि सत्य परिस्थिती सांगू का तुम्हाला, आजकालच्या लेकरांना वाचता येत नाही बरं का. आणि मी आता इथून पुढे आहे ना सगळ्यांची ट्युशन घेणार आहे. आम्ही चर्चलाच येणार नाही, घरी येऊन घे. प्रेज द लॉर्ड. अरे आम्हाला जेव्हा वाचता येत नव्हतं ना, आम्हाला अशा छड्या द्यायच्या. ते बनकर मॅडम बसलेल्या, कुठे गेल्या? समोर बसल्या. हे असे आहे ना, हे अशा हातावर उलट्या हातावर द्यायचे, ते असे याच्यावर ठेवायचे. काय प्रेम बिम नव्हतं तिथं. शिक्षा होती. हे शुद्ध लेखन आमचं काही चांगलं नव्हतं. त्यांनी आम्हाला ते लिहायला लावायचे ना, आम्हाला लय आपुलकी होती. थोडंसं मास्तरनी गुड लिहिलं, मॅडमनी गुड लिहिलं का आम्हाला अजून हुरूप यायचं, आम्ही अजून जोमाने पेटायचो. प्रेज द लॉर्ड. पण आजकालचे लेकरं त्या ठिकाणी काय करतात माहितीये का, फक्त गुड लिहिलेलं राहतं, त्याच्या पुढे व्हेरी गुड लिहितात, व्हेरी लिहितात. प्रेज द लॉर्ड. अरे वाचता येत नाही, वाचा. देव बापाने तुम्हाला कृपा दिलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याला वाचता येत नाही पण तो प्रयत्न करतो ना, त्याच्यासारखा बहादूर कोणीच नाहीये, त्याच्यासारखा चांगला कोणी नाहीये. कारण की तो ऍटलिस्ट त्याच्या जीवनामध्ये तो प्रयत्न तर करत आहे ना. प्रेज द लॉर्ड. माफ करा बर का, मी कोणाला असं उद्देशून नाही बोलत आहे, पण एक गोष्ट सांगतो, आजही तुमच्याकडे संधी आहे. प्रेज द लॉर्ड. मला खूप आवडतं. अरे मला तर बोलताच येत नव्हतं, मी बोबडा होतो, खरं सांगतो. मला वाचताच येत नव्हतं, आम्ही अडकायचो व्हायचं मध्ये मध्ये. पण आता का बरं वाचायला कृपा मिळाली? कारण की आम्ही त्या ठिकाणी त्या गोष्टींना सोडलं नाही. तसं देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या नातेसंबंधांमध्ये समतोल असला पाहिजे. जर पुस्तक आमच्या समोर आहे तर पुस्तकाचं लेखकाचं नातं जसं राहतं तसं वाचकाचं पुस्तकाचं बी नातं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला तर जीवनाचं पुस्तक मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे कोणतं पुस्तक आहे? कोणतं पुस्तक आहे तुमच्याकडं? आमेन. प्रेज द लॉर्ड. 10व्या अध्यायामध्ये जर तुम्ही काही वचन वाचले तर यामध्ये असं लिहिलेलं आहे, उत्तम मेंढपाळाविषयी लिहिलेलं आहे. आणि पहिले 2-3 वचनं जर तुम्ही वाचली, इथे लिहिलेलं आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, म्हणजे खरं खरं सांगतो, जो मेंढवाळ्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो. मेंढर त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो. प्रेज द लॉर्ड. मेंढर कोणाची वाणी ऐकतात? लांडगेची वाणी ऐकतात. लांडगे बाहेर उभा राहतात आणि काय म्हणतात? हे मेंढरांनो, या ना खेळायला. मेंढर कोणाची वाणी ऐकतात? मेंढर कोणाची वाणी ऐकतात? आणि मेंढपाळ काय करतो? काय
त्यांच्या नावाने त्यांना हाक मारतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, सर्वात महत्वाची गोष्ट, मेंढर मेंढपाळाची वाणी ऐकतात. मग ऐकणं काय आहे? ऐकणं ते आहे, जो व्यक्ती एखादी गोष्ट ऐकतो, ती मान्य करतो, जीवनामध्ये त्याचं आचरण करतो, त्याला म्हणतात ऐकणं. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर गोष्ट आहे ना. आज किती लोक ऐकण्यासाठी इथे आलेले आहे. किती लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी आलेले आहे. किती लोक पाळकाचं ऐकायला आलेला आहे. खायला बसले इथं. या बा, मेंढपाळामध्ये आणि मेंढरांमध्ये घनिष्ठ नातं आहे बरं का. आणि देवबापाने मला तुमचा मेंढपाळ बनवलेलं आहे. आणि तुमचं माझं जर नातच नसलं तर फायदा काय त्याचं? इथं काय लिहिलं आहे? मेंढर काय करतात? मेंढपाळाची काय ऐकतात? मेंढपाळाची वाणी कोण ऐकतं? आम्ही कोण आहो? आम्ही कोण आहो? मग आम्ही काय करायला पाहिजे? ऐकायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मना शेजाऱ्याला ऐकायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, परंतु देवाचं पवित्र वचन या ठिकाणी सांगतं, मेंढर मेंढपाळाची वाणी ऐकतात आणि तो त्यांच्या नावाने त्यांना हाक मारतो. म्हणून यशाया 43:1 मध्ये लिहिलेलं आहे की प्रभू परमेश्वर असं म्हणतो की मी तुझ्या नावानिशी तुला हाक मारिली आहे. कसं 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 बोलवलं देवाने? कसं बोलवलं? ए पिंट्या, इकडे ये रे, असं म्हटलं का प्रभू? काय म्हटलं प्रभू? आपल्या शेजाऱ्याला सांगा, तुमच्या नावाने देवापार तुम्हाला हाक मारले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू असं नाही म्हणाला, ए आमका तुझं नाव काय रे? काय नाव तुझं? हे काय इकडे? अरे नाही, नाव घेऊन हाक मारली आहे, म्हणून तर आम्ही इथे येऊन बसलोय. प्रेज द लॉर्ड. उगाच थोडी आम्हाला कोणी बोललं का? सकाळी थोडी पाळकाचा फोन आला, दादा चर्चला येत आहे ना तुम्ही? या. अरे त्यानं आवाज दिलेला आहे आम्हाला. जसं तुम्हाला बोलवलं तसं मलाही आवाज दिलेला आहे त्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं पवित्र वचन सांगतं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आमचं नाव घेऊन जेव्हा त्याने बोलवलं, तेव्हा तुमच्या आणि माझ्यापैकी प्रत्येक जण हरवलेल्या अवस्थेमध्ये होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला होता आणि त्याने आपलं नाव घेऊन, आमचं नाव घेऊन आम्हाला बोलावलं आणि त्यामुळे आम्ही त्याच्या जवळ आलेलो आहो. प्रेज द लॉर्ड. आम्ही उगाच नाही आलो चर्चला, त्याने आमचं नाव घेऊन आम्हाला बोलावलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? हे बा, तुम्ही बोला बर का. समजतंय का तुम्हाला? हा. खाली येऊ का? उभा इथं खाली येऊन प्रचार करू का? बरं आहे, तू वरतीस तिकडं, तसाच वरच आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे, आम्ही त्याच्या जीवनामध्ये आलेलो आहे. आणि त्याच्या सर्वात महत्वाची गोष्ट तो म्हणतो, त्या ठिकाणी जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही सकाळी उठलो तर आमच्या अंथरुणामध्येच तो आम्हाला बोलला, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला बोलवलेलं आहे, तुला माझ्या उपस्थितीमध्ये यायचं आहे. आणि जेव्हा त्याने आमचं नाव घेऊन आम्हाला त्या ठिकाणी उठवलं, आम्हाला बोलवलं, तेव्हा आम्ही या ठिकाणी येऊन त्याची स्तुती आराधना केली. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना स्तुती आराधना करायला आवडते बरं? आवडते? ज्यांनी आत नाही केलं त्यांना नाही आवडत. नाही आवडत? तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करू, असा बी इगो असतो लोकांमध्ये. असू द्या. प्रेज द लॉर्ड. अहंकारी लोक देवाला नाही आवडतात. देव गर्विष्ठांचा विरोध करतो. मतभेद असू शकता माणसासोबत, देवासोबत नसतात. प्रेज द लॉर्ड. समजतंय ना? हालेलुया. तुम्ही माझ्या बरोबर आहात का? आहात का सर्वजण? आहात ना? प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्याने आमचं नाव घेऊन आम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही असंच नाही इथे आलेलो आहे. आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, तो त्याच्या नावानिशी मेंढरांना ओळखतो बरं का. नावानिशी ओळखतो. मेंढर दिसायला किती बी सारखे असू द्या, ते आमच्यासाठी सारखे आहे, पण मेंढपाळ त्यांच्या नावानिशी त्यांना ओळखतो. समजतंय का? प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट ऐकणं काय आहे. पुष्कळ लोकांनी बायबलमध्ये प्रभूची वाणी ऐकली, प्रभूचं ऐकलं म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झाले. परंतु ज्या लोकांनी प्रभूचं ऐकलं नाही आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही पहा यशस्वीच नाही झाले. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं आहे ना, यशस्वी व्हायचं आहे ना, तर प्रभूचं ऐकायला सुरू करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. पाळकाचं नाही ऐकलं तर चालतं. असे बी काही लोक पाळकाला पाळक मानतच नाही. आणि सत्य सांगतो बरं का मी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल रोष त्या ठिकाणी प्रगट करतोय, नाही. बायबल सांगतं एक त्या ठिकाणी जबाबदारी, एक चर्चची व्यवस्था आहे, मंडळीची व्यवस्था आहे, एक मेंढपाळ मेंढरांसाठी प्रभूने नियुक्त केलेला आहे. आणि काही त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये या गोष्टींना न स्वीकारल्यामुळे ते आशीर्वादित नाहीयेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे तुम्ही आनंदी आहात का नाही? गुदगुल्या करू का येऊन? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू का, एक ऐकणारा व्यक्ती जो आहे ना त्याला कधी गरिबी तंग करणार नाही. प्रेज द लॉर्ड. गरिबी आमच्या जीवनाचा भाग आहे का? गरिबी आमच्या जीवनाचा भाग आहे का? नाहीये. कारण की आम्ही कोण आहो? ऐकणारे लोक आहो. देवाचं पवित्र वचन सांगतं जो ऐकतो तो पूर्ण करतो तो कधीच गरीब राहणार नाही. कारण की तो रोज सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी घोषणा करतो की प्रभू जेव्हा तू माझ्या जीवनामध्ये आला, तू मला श्रीमंत करण्याकरता, मला धनवान करण्याकरता तू स्वतः कंगाल झाला. म्हणून मी घोषणा करतो की अनुवाद 28 चे आशीर्वाद तुम्हाला दिलेले आहे की तू म्हणतो मी तुला घेणारा नाही तर मी तुला देणारा बनवील, तू राष्ट्रांना उष्ण देशील. तो आशीर्वाद मी माझ्या जीवनात घोषणा करतो. आणि आम्ही काय म्हणतो? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. रोज अनुवाद 28 आम्हाला घोषणा करायची आहे. इथे लिहिलेल्या प्रत्येक गोष्टी आमच्यासाठी देवापाने दिलेल्या आहे. मी तुम्हाला सांगतो प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला एकच गोष्ट म्हणतो, तुम्हाला ऐकण्याची गरज आहे. काय म्हणायचं आहे? कसली गरज आहे तुम्हाला? कसली गरज आहे? आपल्या शेजाऱ्याला सांगा ऐकण्याची गरज आहे. वाव, किती छान वाटतं तुम्ही सगळे जेव्हा बोलता तेव्हा. तुम्हाला माहित आहे ना आदाम हवेने ऐकलं का देवाचं? आदाम हवेने ऐकलं का देवाचं? ऐकलं होतं ना. कस काय नाही म्हणता तुम्ही? त्यांना तर सारं माहित होतं. सैतान जेव्हा तिथं आला, जेव्हा सैतान आल्यानंतर ते तर मस्त पैकी सांगत होती ती बाई, हे बाई देवाने आज सांगितलं हे झाडाचं फळ नाही खायचं, हे झाड असं आहे, सर्व फळं खायचे, असं नाही करायचे. माहित होतं का नाही त्यांना? माहित होतं ना. कोणाचं ऐकलं होतं त्यांनी? ऐकलं होतं ना. मग मला एक गोष्ट सांगा, जेव्हा त्यांनी ऐकलं होतं, ऐकल्यानंतर त्यांनी साऱ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी ठामपणे आपल्या मनामध्ये रुजवल्या होत्या. आणि रुजवल्यानंतर जेव्हा सैतान त्यांच्या तिथे आला, तेव्हा त्या ठिकाणी आल्यानंतर सैतानाने तिला एक लबाडी सांगितली. आणि ती लबाडी एवढी खतरनाक होती की ज्यामुळे हवेने आपला निर्णय बदलला. जर येदेन बागेमध्ये तुम्ही पाहिलं ते वार्तालाप, ते कम्युनिकेशन, ते संभाषण त्यांच्यामध्ये जर पाहिलं, सैतानाने हवेमध्ये सापाच्या रूपाने आला होता ना सैतान. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता ना सर्वात मोठा चमत्कार कोणता? अरे साप माणसाच्या आवाजात बोलत होता. प्रेज द लॉर्ड. साप तिच्या सोबत बोलतोय गप्पा मस्त पैकी. काय ग हवाबाई कशी आहेस? बरी आहेस का? ती म्हणते हो भाऊ कसा आहे? तुम्ही बरा आहे का? अशाने गप्पा झाल्या त्या. त्याच्यामध्ये तिचं मन जे आहे, तिची बुद्धी भ्रष्ट केल्या गेली. तिला सांगितलं, तिला तो विचारतो का ग बाई सारे फळं खायची आज्ञा? ती म्हणती मग सगळे फळं. तिला विचारलं बी नव्हतं त्यांनी, पण तिला असं प्रवृत्त केलं. ती म्हणती या झाडाचं सोडून साऱ्या झाडाचे फळं खाऊ शकतो. वरतून हे सांगती हे जर झाडाचं फळ खाल्लं तर मी काय होईल, आम्ही काय होऊ, मरून जाऊ. सांगितलं होतं. पण सैतान तिथे एक शब्द वापरतो, तो म्हणतो तुम्ही खरोखर मरणार नाही. कधी कधी शब्दांमध्ये वजन असतं बरं का. कधी कधी शब्दांमध्ये काय असतं? वजन असतं, आहे ना. आमच्याकडे नाही का म्हणतात ना मोठ्यांच्या शब्दाला वजन आहे. जे मोठे वडीलधारे जन आहे त्यांच्या शब्दांना आम्ही काय करतो? मान देतो, आदर देतो. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांच्या शब्दांना काय आहे? वजन आहे. आणि ती गोष्ट देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्जामध्ये, समस्येमध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये, निराशेमध्ये, बंधनामध्ये असतो, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये हे का बरं येतं हे जाणणं गरजेचं आहे. कारण की हे सर्व काही आम्हाला माहिती आहे की कशामुळे झालेलं आहे. परंतु ते माहित असूनही चांगलं न करणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो आज पुष्कळ लोक त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये येतात. ते म्हणतात अरे पाळक वचन काढायच्या आत ते म्हणतात आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. पाळक वचन काढतो ते पुढचं सांगता आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे.
प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे, मलाही सर्व माहिती आहे, पण प्रश्न सर्वात मोठा आहे की आम्ही मान्य नाही करत ना. प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जो माझी वचनं ऐकतो तो धन्य नाहीये, जो मान्य करून पाळतो तो धन्य आहे. प्रेज लॉर्ड. वचन ऐकणारा धन्य म्हटलेलं आहे का? नाही. कारण की आम्हाला सर्व माहिती आहे. असं लिहिलेलं आहे, पाळक साहेब असं लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे इथं. अरे जे पाळकाला माहित नाही ते मंडळीच्या लोकांना माहिती आहे. एवढे अभ्यास करता पण मान्य करता का? प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज ख्रिस्ती लोकांची ही समस्या आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो, बायबल त्या ठिकाणी बायबल वाचता, उपदेश ऐकता, सर्वजण त्या ठिकाणी ते करता, परंतु त्यांच्या जीवनामध्ये सैतानाने त्यांची बुद्धी भ्रष्ट करून टाकलेली आहे. जवळपास 80% ख्रिस्ती लोक आज आशीर्वादित न होण्याचं कारण काय माहितीये का? त्यांना सर्व माहितीये, परंतु ते लोक आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही, आशीर्वादित होत नाही. त्यांना सर्व माहित असून ते मान्य करत नाही. हेच तर कारण आहे. 80% लोक ख्रिस्ती लोकांविषयी, 80% जगातल्या 80% लोकांविषयी सांगितलं मी. किती? मग 20% लोक का बरं मान्य करतात? म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बोलावलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. पण म्हणा आपल्या शेजाऱ्याला, म्हणा मी निवडलेला वंश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोण आहात? तुम्ही निवडलेले लोक, देवाचे काय निवडलेल्या वंश, राजकीय याजक, देवाचे पवित्र लोक. प्रेज द लॉर्ड. पवित्र राष्ट्र असे आहात ना. मग आम्ही निवडलेले लोक आहोत. आमच्या जीवनामध्ये देवाचा अधिकार आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, आम्हाला मान्य करून चालणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, जे काही आम्ही ऐकलेलं आहे आम्ही वचन ऐकतो, परंतु जर आम्ही त्याच्यानुसार त्या ठिकाणी जर जीवन जगत नाही तर ते जीवन काही कामाचं नाहीये. म्हणून ऐकणं शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी सैतानाने एक वजन ठेवलं शब्दामध्ये, तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि तिथंच तो सगळा घात झाला आणि पाप मनुष्यामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. आदामाला माहित होतं, हवेला माहित होतं. अरे त्या हवेला जेव्हा आता नवीन तर फळ वाटलंच असेल ना. बा आदामाचं काम काय होतं? बाई तू कशाला खाल्लं? पण बाई बी खाय रे, तुझं माझ्यावर प्रेमच नाही वाटतं. घेतलं त्याने, वैतागतो म्हणतो कशाला वादाला तोंड फोडायचं. त्याने घेतलं खाऊन, काय झालं? डोळे उघडले, पाप मनुष्यामध्ये आलं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, जे त्यांनी ऐकलं त्यांनी ते बोलले सुद्धा, आणि त्याचा परिणाम काय झाला? पाप जगामध्ये आलं. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी लेकरं जन्माला आले. यांचं नाव काय होतं? एकाचं नाव होतं काईन आणि दुसऱ्याचं नाव होतं हबेल. ते मोठे झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? देवासाठी बलिदान केलं. काय बलिदान केलं? एक शेतकरी होता आणि दुसरं कोण होता? मेंढपाळ होता. एक जण गेला, त्याने आपल्या शेतामधलं जे काही होतं चांगलं घेतलं, कापलं, मस्तपैकी पेंड्या केल्या, देवासमोर अर्पण केलं. दुसरा होता, त्याने आपल्या जे काही मेंढरांमधलं पुष्ट मेंढरू घेतलं आणि त्या ठिकाणी उचललं, देवाला अर्पण केलं. देवाला कोणाचं आवडलं? हबेलाचं आवडलं. हबेलाचंच आवडलं ना. काहीनच तोंड फुगलं ना. प्रेज द लॉर्ड. काहीनाचं तोंड कावर फुगलं? काहीनाला राग कावर आला? तुम्हाला माहित आहे? मला सांगा, तेव्हा तर अरे राग कस काय येणार बरं? तेव्हा तर कोणी माणसं बी नव्हते. राग यायला कोणी माणसं होते का? कोणी शिकवलं त्यांना? प्रेज द लॉर्ड. अरे सांगा ना, कोणी शिकवलं? कायनाला राग आला. का बरं आला? त्याचं अर्पण नाही स्वीकारलं, म्हणजे त्याचं काय झालं? मनासारखं नाही झालं. आजकाल अनेक चर्चमध्ये मी पाहतो, तिथं पाळकाने लोकांच्या मनासारखंच बोललं पाहिजे, मनासारखंच वागलं पाहिजे, मनासारखंच केलं पाहिजे. सत्य परिस्थिती सांगतोय बरं का. त्यांना पाळकाचं देवासोबतचं असणारं त्याचं वैयक्तिक नातं याच्याशी काही घेणं नाही. पाळकाने तिकडे प्रार्थना नाही केली तरी चालते, पण पाळकाने आम्ही जे म्हटलं तेच केलं पाहिजे. ही सत्य परिस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. ही अनेक चर्चेस मधली परिस्थिती आहे. पाळक माझा आहे, माझा हक्क आहे त्याच्यावर. अरे हक्क सारायचा आहे. प्रेज द लॉर्ड. पण सर्वांपेक्षा जास्त हक्क देवाचा आहे. कारण की तो जर देवासोबत बसणार नाही तर मंडळीला काय देणार आहे तो? प्रेज द लॉर्ड. देवासोबतचा संबंध, देवासोबतची प्रार्थना ती नाही महत्वाची. पाळक आमच्या मनासारखा चाललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जर पाळकाने मनासारखं नाही केलं ना, तर मी तुम्हाला सांगतो, आजकाल त्या ठिकाणी लोक लगेच आमच्या तो नाव काय झालं पा
आम्ही लहानपणी तोंड फुगवायचो ना, असे त्याला मारायचो. एखाद्याने यावं असं करावं तुमचं, लगेच फुगा फुटल. प्रेज द लॉर्ड. अरे आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, आमच्या हिशोबाने व्हायला पाहिजे, हे सगळं ठीक आहे. परंतु आम्ही काय करतो माहित आहे का, आम्ही स्वतःलाच सगळ्या ठिकाणी पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला देवाचं काही घेणं नाहीये. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जो व्यक्ती स्वतःला पुढे घेऊन चालतो, त्याचं स्वतःचं खरं मानतो, तर त्याच्यामध्ये कार्य करणारा देवाचा आत्मा नाहीये, कायनाचा आत्मा आहे. कायनामध्ये कोणता आत्मा होता? रागाचा आत्मा होता, द्वेषाचा होता, जळफळाटाचा आत्मा होता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाने हबेलाचं अर्पण का स्वीकारलं? जेव्हा त्या ठिकाणी विचार करायला जेव्हा त्याने स्वीकारलं, तेव्हा पृथ्वीवर कोणी होतं का? कोणी होतं का? त्यांच्या दोघांशिवाय, दोघं भावांशिवाय कोणी होतं का? आता भावा होते हो, पण त्यांच्याशिवाय कोणी होतं का? नाही ना. मग मला एक गोष्ट सांगा, यांच्या जीवनामध्ये यांचं असं काय झालं का कायनाच्या मनामध्ये एवढा राग त्या ठिकाणी उत्पन्न झाला आपल्या भावाविषयी? अरे यांनी खूप काही ऐकलं होतं, खूप काही ऐकलं होतं. तुम्ही म्हणाल कुठं ऐकलं होतं? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? घरात जर पती पत्नी आहे, घरात जर पती पत्नी आहे आणि त्या पती पत्नींना जर देवापण एक आशीर्वाद म्हणून त्यांना लेकरं दिलेले आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही तुम्ही घरामध्ये बोलता ते तुमचे लेकरं ऐकत आहे. पती पत्नींनो, जे काही तुम्ही घरामध्ये बोलता ते तुमचे लेकरं ऐकत आहे. मग तुम्ही पास्टरची निंदा करा, पाळकाची निंदा करा, लेकरं ऐकत आहे. मंडळीतल्या लोकांची, विश्वासणाऱ्या लोकांची अब्रू चव्हाट्यावर आणा, त्यांची निंदा करा, त्यांच्या चुगल्या करा, लेकरं ऐकत आहे. जेव्हा साऱ्या विश्वासणाऱ्यांचे आम्ही काळे चिट्टे जे आहे त्यांनी केलेले गतकाळातले चुका जेव्हा आपल्या घरामध्ये उघडतो, ते पुस्तक आम्ही उघडून ठेवतो, तेव्हा आमचे लेकरं ऐकत आहे. हे शिक्षण शाळा कॉलेजमध्ये नाही मिळत, हे शिक्षण त्यांना घरातून मिळतं. कुठून मिळतं? कुठून मिळतं? लेकरांना शिक्षण कुठून मिळतं? जे काही आम्ही इतरांविषयी बोलतो, आमचे लेकरं सगळं काही ऐकतात आणि तेच त्यांच्या मनामध्ये साठवत ते साठवून ठेवतात. प्रेज द लॉर्ड. कायनाने हबेलाला शिकवणारा कोणता मास्तर नव्हता, कोणती शाळा नव्हती, त्यांना शिकवणारे त्यांचे आई बाप होते. प्रेज द लॉर्ड. ऐकण्याचा प्रभाव. कसला प्रभाव झाला? ऐकण्याचा प्रभाव. टीव्ही सिरियल बघणाऱ्या लोकांनो बघा, परंतु त्या गोष्टींचा प्रभाव हळूहळू तुमच्यावर होतो आहे. काल मी एक बातमी पाहत होतो, एक म्हातारी आजी होती 60-65 वर्षाची. प्रेज द लॉर्ड. आणि ती येऊन त्या ठिकाणी एका खासदाराला म्हणती, ताई 10 मिनिटाचाच कार्यक्रम हो राहिला आजकाल, पण मध्ये मध्ये जाहिराती एवढ्या येतात ना, आता आम्ही कुठं, आम्ही म्हातारे माणसं, आम्ही काय पाहावं? एकच तर मनोरंजनाचं साधन आहे म्हणे आम्हाला, त्या जाहिराती बंद करायला लावा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कधी चिडचिड होत नाही का हो? तुम्ही एखादी सिरियल पाहताय आणि एकदम सस्पेन्स मध्ये आले आणि अचानक जाहिरात आली, असं वाटतं रिमोट फेकून टीव्हीला मारावं, पण नंतर आठवतं महागाचा टीव्ही आहे. पण तेवढ्या वेळापुरतं तर डोकं खराब होतं का नाही? झालं का नाही? माझं तर झालंय. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, हे बघणं, हे ऐकणं, हे आमच्या जीवनामध्ये काय करतं? प्रभाव करतं. आणि एक दिवस ते आमच्या परिवारामध्ये कार्य करील म्हणजे करीलच. कारण की शब्द कधी मरत नाही. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, शब्द कधी मरत नाही. प्रेज द लॉर्ड. जे घरात बोलतो तुम्हाला वाटतं ते मरल, अरे ते शब्द घरामध्येच घुटमळत राहतात. शब्द मरत नाही. सायन्सने प्रूव्ह केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, शब्द मरतच नाही. कस काय ते मरतील? जेव्हा आम्ही घरामध्ये पाळकाविषयी बोलतो, नाते संबंधांविषयी बोलतो, विश्वासणाऱ्यांविषयी बोलतो,
कस काय मरल ते? प्रेज लॉर्ड. आजकालच्या परिवारांची हीच अवस्था आहे. जे शब्द आम्ही बोलत आहोत ते शब्द कधीही मरणार नाही. ते आपल्याच घरात फिरत राहतील आणि एक दिवस त्याचा परिणाम आपल्या लेकरांवर होईल. प्रेज लॉर्ड. काईन आणि हाबेलाने त्या ठिकाणी, मला सांगा, एदेन बागेतली ती गोष्ट संपली नसती का जर हा आदाम देवाला सॉरी म्हटला असता तर? जेव्हा मनुष्याने चूक केली तेव्हा आदाम जर देवाला म्हटला असता, देवा माझी चूक झाली, मला माफ कर, तर ती गोष्ट तिथंच मिटली नसती का? पण तिथं तो म्हणतो, तू जी स्त्री मला दिली होती तिनं ते खाल्लं. देवाला दोष देत राहिला, तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळं झालं रे. प्रेज लॉर्ड. त्या सॉरीने सगळं काही, पण इगो, मी का बरं झुकू, नाही मी का बरं नमतं घ्यायचं, मला का तू दिली ना, मी मागितली होती तुला, तू चाला माझ्याकडं, माझी फासळी काढली आणि मला त्या ठिकाणी स्त्री दिली, मी थोडी मागितली होती तुला, तूच केलं सगळं. मी तुम्हाला सांगतो, त्याच्या इगोचा परिणाम असा झाला का त्याला एदेन बागेच्या बाहेर जावं लागलं. हाकलून दिलं देवबापाने त्याला तिथून. प्रेज लॉर्ड. लेकरं झाले पण मनातला राग नाही गेला. हे लेकरं काय ऐकायचे माहितीये का? हे आपल्या आई बापाचं बोलणं ऐकायचे. एकमेकांसंग भांडत असतील ना, एदेन बागेतून ते काय सुखासुखी थोडी गेले. एदेन बागेतून जात असताना आदाम तिला म्हणतात, तुला अक्कल नव्हती का, कशाला खायचं, हो तुम्ही मला का शिकू. दोघांचे भांडणं तिथं. त्या भांडणामध्ये कधी प्रेम, कधी भांडणं, त्याच्यानंतर कधी झालंय लेकरं झाले. लेकरं आई बापाला भांडताना पाहिजे, भांडताना पाहत असताना लेकरं ऐकायचे, हे लोक काय म्हणत राहिले, आणि तो इकडून ही म्हणायची, देवाला काही कळत नव्हतं का, चांगलं राहत होतो ना, काही थोडस तर एवढी चुकी झाली, मग काय एवढं, त्याला तर सगळं माहितीये ना, आणि तो तर देव आहे ना, त्याला सारे वचन माहितीये ना, त्याला काही कळत नाही का, आणि त्याला काही समजत नाही का, आणि त्यानेच करायला पाहिजे ना. आणि इकडून त्या दोघांच्या कुरकुर नुसती. हा रे, तो बी म्हणायचा, हा पण देवाने असं नव्हतं करायला पाहिजे, पण तू चूक केली. आणि दोघांचे भांडणं व्हायचे भयानक, आणि लेकरं ते ऐकायचे. हाणामाऱ्या बी होत असतील ना, हाणामाऱ्या होत असतील ना, हाणामाऱ्या होत असतील का नाही? तुम्ही भांडणं करतात, बुक्के मारतात, कस काय मारता तुम्ही कुठेतरी पाहिलंय ना, पाहिलंय का? तुम्हाला कस काय माहितीये असाच बुक्का मारायला पाहिजे? सांगा ना मला, तुम्हाला कस काय माहिती अशीच लात घातली पाहिजे? पाहिलं असेल ना, समजतंय का? पाहिलं ना. तर काईनाने जेव्हा हाबेलाला मारलं तर त्याने ते पाहिलंच असेल ना. प्रेज लॉर्ड. ऐकणं, बघणं माणसावर परिणाम करतं. प्रेज लॉर्ड. अरे देवाचं पवित्र वचन सांगतं, जेव्हा तो रुसला ना तर देवबाप त्याला त्या ठिकाणी म्हणायला लागला की काही ना तुझं तोंड का उतरलं. तो म्हणतो, तो त्याचं तोंड उतरलं. तो म्हणतो, तू जर बरं केलं तर तुझी मुद्रा, तुझा चेहरा प्रसन्न होणार नाही का? म्हणजे याचा अर्थ कायनाच्या मनामध्ये वाईटपणा होता. पण प्रभू तरी त्याला म्हणतो, करेक्ट करत आहे, बाबा तू बरं कर, तुझं चांगलं होईल. जर तू बरं नाही केलं ना तर पाप दाराशी टपू नये. पण कायनाने काय केलं? ऐकलं नाही. आणि काय केलं त्याने? आपल्या भावाचा खून केला. अरे बायबलच्या इतिहासातला सुरुवातीला पहिला खून आहे. त्यानं तर मृत्यू पाहिला सुद्धा नव्हता. पण काय झालं? द्वेष, राग, मत्सर, भावाचा खून करून टाकला त्याने. प्रेज द लॉर्ड. माहित पण नव्हतं त्यांना मृत्यू काय असतं. मी तुम्हाला सांगतो, आज आमच्या घरातले शब्द, जी निंदा आज आम्ही अज्ञानामध्ये करत आहोत, सावध राहायचं आहे, कारण की आमचे शब्द कधी मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, कायनाने देवाचं नाही ऐकलं. काय झालं? पूर्ण जन्मभर त्याला त्या ठिकाणी काय करावं लागलं? भटकत राहावं लागलं. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कुठंच शांती नाही. इकडे जातो, तिथून भटकतो, तिथं जातो, इथं जातो, तिथं, सगळीकडे भटकत राहिला. पण जीवनामध्ये शांती आहे का? नाही. प्रेज द लॉर्ड. आज विश्वासणारे पण तसेच झालेले आहे. त्यांच्या नात्यांमध्ये
ना शांती आहे, ना चर्चमध्ये गेल्यावर त्यांना शांती मिळते, ना त्यांच्या जीवनामध्ये कुठे शांती आहे. जीवनामध्ये त्यांच्या समाधान नाहीये, आनंदी नाहीये. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एखादा जोक जर त्यांना सांगितला, एखादा विनोद जर त्यांना सांगितला, तर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ ते हसू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आनंदी नाहीये, आशीर्वादित होता येत नाहीये. कारण काय आहे? कारण की आम्ही ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि या न ऐकण्यामुळं आम्ही कितीतरी आमच्या नाते संबंधांचा खून केलेला आहे. कितीतरी भयानक आमचे नाते होते न ऐकल्यामुळं, या निंदांमुळं, घरात बोलणाऱ्या गोष्टींमुळं कितीतरी लोकांचे आम्ही खून केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मेंढपाळ आणि मेंढरांमध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे ऐकणं. ऐकणारे बना. शेजाऱ्याला सांगा, ऐकणारे बना. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी रोज बायबल उघडावं लागतं, ते वाचावं लागतं. जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा परमेश्वर आमच्या सोबत बोलतो. तो पाळकाच्या द्वारे बोलत नाही. हा, तुम्ही वाचा, तुम्ही वाचा, तुम्ही प्रार्थना करा, अमक करा, तमक करा, आम्हाला काही सांगू नका. आणि काही झालं का, हे ते लोक तक्रार करते जे कधी बायबल वाचत नाही. पण जो बायबल वाचणार आहे तो कधी तक्रार करत नाही. प्रेज द लॉर्ड. अरे मी माझ्या जीवनात काय गमावलं काय सांगू तुम्हाला. पण मला माहित आहे, जो ख्रिस्त मी कमावला ना, ते कमावलेल्या गोष्टी साऱ्या कचरा वाटतात मला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते गाणं खूप मनाला भिडतं ना, दुख से भरे ये दिन बीत जाएंगे, हर पल यीशु के संग आनंद मनाएंगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की आम्हाला ऐकायचं आहे, ऐकायला शिकायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. कधी कधी प्रभू काम करायला त्या ठिकाणी वेळ लावतो, कधी कधी आम्हाला असे काम करायला लावतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे. आम्हाला माहिती आहे, भले जे देवाने सेवा आम्हाला दिलेली आहे, जे काम आम्हाला दिलेले आहे ते कठीण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण की लिहिलेलं आहे, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मी तुम्हाला सांगतो, जे मेंढरं ऐकत नाही ते काय होतात? भटकतात. ते जीवनामध्ये कधी यशस्वी होत नाही. पण जे मेंढरं वाणी ऐकतात, जे लोक ऐकतात, ते यशस्वी होतात आणि त्याच्या मागे मागे चालत राहतात. मी तुम्हाला सांगतो, कायनाने देवाचं नाही ऐकलं, भटकत राहिला, कधी कुठं तर कधी कुठं. आता मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं जीवन नाही पाहिजे. आम्हाला जीवन कसं पाहिजे माहितीये का? स्थिरतेचं जीवन पाहिजे. म्हणून स्तोत्र 91:1 मध्ये असं लिहिलेलं आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत स्थिर राहील. प्रेज द लॉर्ड. कुठे राहील तो? Whoever dwells in the secret place of the Most High. किती छान गोष्ट आहे ना. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. देवबापाने आम्हाला स्थिर राहण्याकरता बोलवलेलं आहे. देवाची इच्छा नाही की आम्ही भटकत राहावं. प्रेज द लॉर्ड. जो मेंढपाळाचा ऐकतो तो त्याच्या जीवनामध्ये स्थिर राहील. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, जो मेंढपाळाचा ऐकतो तो जीवनामध्ये स्थिर राहील. जेव्हा तुम्ही त्याचा ऐकाल, जीवनात मोठे मोठे कार्य बघाल. आमेन. प्रेज द लॉर्ड. नोआच्या जीवनामध्ये बघितलं तर आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ना, नोआच्या जीवनाकडून काय पाहायला मिळतं तुम्हाला? 10-15 मिनिटं संपवतो बरं का, वेळ नाही घेते मी, आज लय फास्ट चालू आहे. पण समजतंय का तुम्हाला? समजतंय? डोक्यावरून हेलिकॉप्टरने गेला ना, भाऊ ते विमानाचं बी धाकच आहे, कधी कुठं पडत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बिचारे वाईट झालं, चांगले होते, कारण की अधिकाऱ्यांचा आदर करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. सांगता येत नाही ना. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं, नोहाच्या जीवनाकडे जर बघितलं तर देवाने नोहाला आवाज दिला, नोहा, ए नोहा. तो म्हणतो काय प्रभू? कारण की पृथ्वीवर मानवांची
दुष्टाई वाढत होती, त्यांच्या मनात येणाऱ्या कल्पना एकसारख्या वाईट आहे असं देवाने पाहिलं. तेव्हा देवाने पृथ्वीचा नाश करायचं ठरवलं. मनुष्य उत्पन्न करण्याचा त्याला पस्तावा झाला. परंतु नोहा आणि त्याच्या कुटुंबावर देवाची कृपादृष्टी होती. नोहाला सांगितलं, नोहा म्हणतो, बोल प्रभू, जहाज बनवायचंय. हो दे बाप्पा. 300 हात लांब पाहिजे. हो दे बाप्पा. 45 फूट रुंद 45 हात रुंद पाहिजे. तो म्हणतो हो. 30 हात उंच पाहिजे. तो म्हणतो हो. महत्वाचं आहे. आतून बाहेरून डांबर लावायचं आहे. तो म्हणतो हो. लाकूड गोफेरच लाकूड पाहिजे. तो म्हणतो हो देवा. नोहा कोण होता माहितीये का? शेतकरी. देव त्याला काम कोणतं देतोय? सुताराचं. नोहा कोण होता? कोण होता नोहा? काम कोणतं दिलं त्याला? तो नाही म्हटला का? गड्यानं 120 वर्ष लावले. किती? 120 वर्ष. पण डायरेक्शन कोणाचं होतं? देवाचं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, त्यानं आपल्या जीवनामध्ये देवाचं ऐकलं. याला म्हणतात ऐकणं. प्रेज द लॉर्ड. कधी कधी चर्चमध्ये आम्हाला जर काही काम दिले ना, चपला उचलायला लावल्या ना, आम्ही म्हणतो हट. एखाद्याला वॉशरूम मध्ये पाणी टाकायला लावलं तर म्हणतो प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी एका ठिकाणी गेलो होतो आणि त्या चर्चमध्ये एंट्री करायच्या अगोदर देवाचे दास जे आहे असे उभे होते. त्यांनी माझ्या गळ्यात पडले ते. आणि एक व्यक्ती तिथून आला आणि त्या व्यक्तीला त्यांना म्हणाले, दादा. म्हणलं 1 मिनिट. ते मला बोला बाळक साहेब, हे एवढ्या चपला थोड्याशा स्टँडवर लावता का? त्याने बाळकाकडे एवढं विचित्र पाहिलं. मला नाही कसं तरी झालं. ते बाळकाकडे एवढं विचित्र. बाळक साहेब मी असं अक्षरशः मी. बाळक साहेब म्हणाले, सॉरी चुकलं, मला माफ करा, मला माहित नव्हतं तुम्हाला. आणि तो त्या तोऱ्यात मध्ये गेला. पण त्यांच्या पाठीमागे एक डॉक्टर उभा होता. डॉक्टर तो म्हणाला, बाळक साहेब अहो मी आहे ना. ते म्हणा नाही दादा. त्या डॉक्टरनी, जो त्या जिल्ह्यामधला सगळ्यात फेमस डॉक्टर आहे, MBBS MD, त्यानं ते चपला ते बूट उचलले आणि त्याने ते रॅकला लावले. मी म्हटलं अरे यार, प्रेज द लॉर्ड. सेवाची देवाची हो. त्याच्यामध्ये कोणती लाज बाळगायची? प्रेज द लॉर्ड. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कधी कधी देवाला आमच्या जीवनामध्ये काहीतरी महान गोष्ट करायची असती, त्याने एखादी मोठी योजना बनवलेली असती, परंतु आम्ही काय करतो? आम्ही ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, ही फार भयानक गोष्ट आहे. कधी कधी आम्हाला कपडे खराब व्हायची भीती वाटते, परंतु मी त्या गोष्टीचा कधीही विचार करत नाही. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे या कपड्याला डाग पडला तर येणाऱ्या दिवसात नवीन ड्रेस येणार आहे. हा ना. मी नाही घेत. कोणाच्या तरी मनात देवबाप टाकतो, तो लगेच मला शर्ट आणून देतो. प्रेज द लॉर्ड. मला लय आनंद होतो. आजकाल गिफ्ट येणंच बंद झालंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? माझ्यासारखा एक पोरगा कॉलेज झालं, MBA झालं आणि MBA झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी देवबापाने एक ओझं दिलं. नोकरीला होता चांगला, माझ्याच वयाचा होता चांगला पहिले जेव्हा मी सेवेमध्ये आलो. चांगली नोकरी होती त्याला. नोकरी सोडली. तो म्हणाला मला सेवा करायची. नोकरी सोडली, सर्व सोडलं आणि बायबल कॉलेजला गेला 4 वर्षाचं बायबल ट्रेनिंग करायला. बायबल ट्रेनिंगला गेल्यानंतर 4 वर्ष चांगला अभ्यास केला, प्रार्थना केल्या, सर्व गोष्टी केल्या. 4 वर्षानंतर तो पासआउट झाला. पासआउट झाल्यानंतर त्याला पाळकपणाची दीक्षा देण्यात आली. पाळकपणाची दीक्षा दिल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो एका ठिकाणी आला. इंग्लंडची सत्य घटना आहे. इंग्लंड देशातली
सत्य घटना आहे. आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती जो आहे तो एका पाळकाकडे गेला, त्या चर्चमध्ये गेला, त्याने नॉक केलं. नॉक केल्यानंतर दरवाजा उघडला गेला. पाळक साहेब बाहेर आले आणि ते म्हणाले की मी त्या ठिकाणी आमच्या सेमिनरी मधून बायबल कॉलेज करून आलेलो आहे आणि मी एक पास्टर आहे. आणि सुटाबुटामध्ये गेला, उत्साहामध्ये गेला आणि पाळकासमोर येऊन त्या ठिकाणी उभा राहिला. मी असं बायबल कॉलेज केलेलं आहे आणि मी एक पाळक आहे. आणि पाळकाने त्याच्याकडे असं पाहिलं. ठीक आहे. आणि पाळक साहेब तिथून गेले. तो तिथंच बसून राहिला. पाळक साहेब पुन्हा आले. हा, काही काम आहे का तुमचं? ते म्हणाले, पाळक साहेब मला तुमच्या सोबत त्या ठिकाणी सेवा करायची, मला शिकायचं आहे तुमच्याकडून. मला तुमच्या सोबत काही दिवस इथे राहून जे आहे ते सेवा शिकायची आहे. म्हणून जे आहे जर मला एखादं काम असलं तर तुम्ही काय करा, ते मला काम द्या. पाळकाने त्याच्याकडे असं तुच्छ नजरेने पाहिलं. त्याला एकदम म्हटलं, हे माझ्याकडे काम बिम नाही. तो म्हणाला, असेल ना काहीतरी काम, असेल ना थोडंफार, काही जरी असलं तरी काम असेल. आणि तो त्या ठिकाणी तो म्हणतो, थोड्या दिवस मला या ठिकाणी थोड्या दिवस विनंती केली. पाळक म्हणाला, ठीक आहे भाऊ, एक काम आहे माझ्याकडं, पण ते जर काम तुला पटलं तर तू कर, नाही तर तुझी इच्छा, तू जाऊ शकतो. त्यांनी सांगतो म्हणाला, काय काम आहे मला सांग. त्यांनी सांगितलं का आपल्या इथे चर्च वरती आहे, मधला एक मजला आहे आणि त्याच्या खाली एक मजला आहे, म्हणजे तळघर आहे. तर या तळघरामध्ये जे काही लोक आहेत काय करता, या मधल्या ज्या वरती जे आहे ते चपला काढता आणि 2 व्यक्तींना सेवा दिलेली आहे का त्यांचे शूज, त्यांच्या चपला घेऊन जे आहे ते खाली जायचं आणि तुझं काम आहे ते बूट काय करायचे, पॉलिश करायचे. जेव्हा चर्चला लोक येतात तेव्हा तुला खालच्या तळघरामध्ये काय करायचं आहे, ते बूट तुझ्याकडे आणून दिले जातील. त्यांना तुला काय करायचं आहे, पॉलिश करायचं आहे. तो म्हणाला, ठीक आहे. आणि त्या ठिकाणी त्याला सांगितल्यानंतर तो तयार झाला. कधी कधी आम्हाला बी सांगितलं जातं ना छोटंसं काम, तर आम्ही काय म्हणतो, ते काय माझं काम आहे का? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी खूप पाळकांना पाहिलंय बरं का, मी नाव नाही ठेवत त्यांना, पण ते माझ्यापेक्षा वयाने जरी लहान असले ना, पण त्यांचा अहंकार जो आहे ना तो इंटेन्स लेवलचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पाळकाने सांगितलं का बाबा तुला त्या ठिकाणी काय करायचं आहे, बूट त्या ठिकाणी, शूज त्या ठिकाणी साफ करायचे आहे. आणि तो व्यक्ती जो आहे तिथं त्या ठिकाणी बसून राहिला. तो म्हणाला, ठीक आहे मी करतो. आता त्या ठिकाणी लोक चर्चला यायचे, बूट तिथे काढायचे, 2 जण त्या ठिकाणी बूट घेऊन जायचे आणि ते व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी काय करायचा, पॉलिश करत बसायचा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आज जर कोणाला छोटंसं काम दिलं चर्चमध्ये तर तू पुढच्या रविवारी चर्चला येणार नाही. प्रेज द लॉर्ड. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु याने त्या ठिकाणी ती गोष्ट त्या ठिकाणी स्वीकारली. तो म्हणतो, काही हरकत नाही, हे माझं काम आहे, मी करील. आणि तो ते काम जे आहे त्या ठिकाणी करत राहिला. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी त्याने रिग्रेट केलं नाही, पस्तावा केला नाही. आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी काय करत होता, बूट पॉलिश करत बसला. किती वर्ष बसला माहिती, किती वर्ष त्याने सेवा करावी, 20 वर्ष. किती, 20 वर्ष. 20 वर्ष त्या तळघरातून तो कधी बाहेर आला नाही, लोकांसमोर गेला. कोणत्या चर्चच्या व्यक्तीला माहिती नव्हतं की या ठिकाणी असा एक व्यक्ती आहे जो बूट पॉलिश करून देतो. कोणाला त्याच्याविषयी माहिती नव्हतं, कोणीच त्याला पाहिलेलं नव्हतं. एकदा सुद्धा त्याला पाळकाने वरती बोलावलं नाही की ये तुझ्यासाठी खुर्ची ठेवलेली आहे, खुर्ची सुद्धा त्याला विचारली नाही. अरे वरतून खालच्या तळघरापर्यंत सुद्धा वचनाचा आवाज जात नव्हता, परंतु तो व्यक्ती त्या ठिकाणी बसून आपलं काम करत होता. ते 4 वर्षाचं बायबल कॉलेज केलेलं. अरे कोणतं कॉलेज, काय डोक्यात काहीच नाहीये. आम्ही जर त्या ठिकाणी असतो तर आम्ही म्हटलं होतं, अरे इथं कशाला मारायला आणलं. पण त्यानं प्रार्थना करणं आणि वचन वाचणं सोडलं नाही. प्रेज द लॉर्ड. त्यानं सोडलं नाही, तो प्रार्थना करत राहिला, प्रार्थना करत राहिला. तो म्हणाला, जर प्रभू तुझी इच्छा आहे मी इथं बसून बूट पॉलिश करत राहावं आणि जर हीच माझी सेवा असेल तर मी ही पूर्ण मनोभावे करील. प्रेज द लॉर्ड. 20 वर्ष तिथून बाहेर नाही आला, ना चर्च मध्ये ना कुठेच, कोणी ओळखत नव्हतं, पण इमानदारीने काम करत होता. 20 वर्षाचं ते स्वप्न सारं संपलं. कधी काही त्याला सेवा करायची होती, परंतु ते 20 वर्षामध्ये सर्व काही ते बायबल कॉलेज ते सारं डोक्यातून. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो, एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हाही करतो,
जेव्हा त्याला आम्हाला उंच करायचा असतो ना, तर एक समय तो आमच्या जीवनामध्ये आणतो. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या आणि माझ्यापैकी इथे बसलेलं कोणी असू द्या, बऱ्याच अवधीपासून ते एका गोष्टीची वाट पाहत आहे, परंतु ते टिकून आहे, जे प्रार्थना करत आहे, वचन वाचत आहे. मी तुम्हाला सांगतो, एक दिवस परमेश्वर तुम्हाला उंच करणे. झालं काय? 20 वर्ष त्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही, कोणालाच माहिती नाही की असा असा व्यक्ती आहे, पाळक आहे, बूट पॉलिश करीत राहिलेला आहे. एक समय आला, त्या चर्चने फार मोठी प्रार्थना ठेवली, त्याचे पॅम्पलेट छापले, ते सर्व त्या ठिकाणी त्यांनी मोठी अरेंजमेंट केली, मोठं कन्व्हेन्शन जे आहे ते भरवायचं त्यांनी नियोजित केलं. एक देवाचे श्रेष्ठ दास त्यांना बोलवलं आणि त्या ठिकाणी झालं काय की सर्व तयारी झाली, गावामध्ये पॅम्पलेट्स वाटल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनची फी त्या ठिकाणी गोळा केली गेली आणि सगळं झाल्यानंतर ज्या दिवशी मीटिंग होती त्याच्या आदल्या दिवशी अशी एक घटना घडली की जे देवाचे दास त्या ठिकाणी येऊन प्रचार करणार होते, त्याची पत्नी जी आहे ती मृत झाली, ती जग सोडून प्रभूमध्ये विसावा पावली. आणि त्या दिवशी पाळक साहेब म्हणाले, मला यायला जमणार नाही. सगळं मॅनेजमेंट अस्थिर झालं. ते म्हणाले, आता कसं करायचं, आता काय होईल. लोक आले पाळकाकडे, पाळक साहेबाला म्हणाले, पाळक साहेब काय करू नका, तुम्हीच प्रचार करा. पाळक म्हणतील, अरे लोक मला बुटा फेकून, चपला फेकून मारतील. काही सेवकांच्या दुसऱ्याच्या नावाखाली पैसे गोळा करावे म्हणून पाळकाने असं हे केला, म्हणून मी काय प्रचार करीत नाही तर लोक मला चपलानी मारतील. आणि जे बूट पॉलिश करणारे 2 जण होते ते म्हणाले, हो आपल्याकडे एक आहे ना, तो खाली आहे ना, त्याला तर कोणी ओळखत बी नाही, त्याला तर कोणी पाहत बी नाही. बायबल कॉलेज 4 वर्षाचं केलं असेल तर 2-4 तर उपदेश त्याला येतच असतील ना, तेवढं करून देऊ, त्यालाही कोणी ओळखत नाही. जे काही घडल ते त्याला, जे लोकांना नाही आवडलं ते लोक त्याला नावं ठेवतील, आपलं काय जातं, आपण काय करू, त्याला देऊ. आणि पाळकाने त्या ठिकाणी त्याला काय केलं माहितीये का, त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला म्हणाला की बाबा रे, तुझ्यासाठी माझ्याकडे एक काम आहे. मी जर तिथं असतो ना, मी त्याला म्हणाला होता, आता आठवण आली का तुला, अरे आता आली का, इतके 20 वर्ष का तुझं काय, तुझ्या डोळ्यामध्ये काय चिपडे आले होते का, आता मी दिसलो का तुला, नाही नावं ठेवले असते मी. प्रेज द लॉर्ड. तो म्हणाला, हा पाळक साहेब बोला ना, काय काम आहे, मी काय करू शकतो सेवा. त्याला सांगितलं, तुला प्रचार करायचा आहे. तो म्हणाला, ठीक आहे. आणि ज्या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी, त्या मीटिंगच्या दिवशी तो त्या ठिकाणी आला आणि आराधना झाली आणि तो स्टेजवर वचन सांगण्यासाठी आला, हातामध्ये बायबल घेऊन. जेव्हा तो पुलपिट समोर आला आणि त्याने आपला एक बायबल समोर ठेवलं आणि आपला एका हातात माईक घेतला, एक हात वरती करून त्याने या प्रकारे प्रार्थना केली. तो म्हणाला, हे माझ्या देवा, हे माझ्या प्रिय देवा, 20 आज माझ्या समोर ते लोक बसलेले आहेत ज्यांचे 20 वर्ष मी बूट पॉलिश केले. आणि जेव्हाही मी बूट कोणाचा हातामध्ये घ्यायचो, जेव्हा मी त्याला पॉलिश करायचो, तेव्हा मी तुझ्याकडे हीच प्रार्थना करायचो की ज्या व्यक्तीच्या पायामध्ये हे बूट त्या ठिकाणी जातील, प्रभू तू त्याला आशीर्वादित कर. एवढीच प्रार्थना त्याने केली आणि पवित्र आत्मा एवढा सामर्थ्याने तिथं उतरला, दुष्टात्मेंनी ग्रस्त लोक ओरडायला लागले, आंधळे बघायला लागले, लंगडे चालायला लागले. एक मोठा महान रिवायवल त्या ठिकाणी आलं. त्याने तर प्रचार सुद्धा नव्हता केला. प्रेज द लॉर्ड. पण तो ऐकायला शिकला होता. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला देवाचं वचन हेच तर सांगू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला विलंब होत असेल, पण जर तुम्ही त्या विलंबामध्ये देवाचं ऐकणं सोडलं नसेल, तर एक समय येईल देव बाप तुम्हाला आणि मला उंचच करेल. आमेन. हालेलुया. आम्हाला उंच करणारा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. आम्ही ऐकत नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी सुरक्षित जागा पाहिजे. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आमची स्वतःची मर्जी पूर्ण करताना पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. 20 वर्ष त्या व्यक्तीने वाट पाहिली. 20 वर्षानंतर देवाने त्याला एवढा महान रीतीने वापरलं का संपूर्ण इंग्लंडमध्ये त्याच्याद्वारे एक महान रिवायवल आलं, नवसंजीवन आलं. काय आमच्यामध्ये असं समर्पण आहे का? काय आम्ही आमच्या मेंढपाळाचं ऐकतो का? काय आम्ही देवाचं वचन वाचून ते मान्य करून पाळतो का? काय आमच्या जीवनामध्ये देवासोबत आमचं एक नातं आहे का? काय आम्ही ऐकणारे लोक बनलेलो आहो का? हे सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. प्रेज द लॉर्ड.
नोहाने ऐकलं, 120 वर्ष जहाज बांधत राहिला. लोक यायचे, त्याच्याकडे पाहायचे, हसायचे, टिंगल टवाळी करायचे. अरे आज मंडळीमध्ये थोडी कोणाची मजाक घ्या, त्याला एवढं वाईट वाटून जातं की तो आमचं नाव घेत नाही. प्रेज द लॉर्ड. थोडी त्याची गंमत करा, त्याला इतकं दुखतं एवढं त्या ठिकाणी, थोडं त्यांना हसा, राग येतो त्यांना. प्रेज द लॉर्ड. अरे लोक त्यांचा अपमान करत होते, नोहाची खिल्ली उडवत होते, परंतु नोहा देवाचं ऐकत होता. जहाज रेडी झालं, सर्व गोष्टी त्या ठिकाणी तयार झाल्या. देवाने सर्व अशुद्ध शुद्ध जनावरांच्या जोड्या त्या ठिकाणी त्याच्याकडे पाठवल्या. सर्व त्या ठिकाणी झालं आणि शेवटी देवाने तारवाचं कुटुंब, जेव्हा नोहाचं कुटुंब 8 जण त्या तारवामध्ये गेले, तेव्हा परमेश्वराने स्वतः तारवाचं जे काही जहाजाचं दार आहे स्वतः बंद केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे दार देवबाप बंद करतो ना ते कोणी उघडू शकत नाही. जे द्वार देवबाप उघडतो ते कोणी बंद करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी झाली. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जेव्हा देवाने त्या ठिकाणी ते दार बंद केलं, तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं मोठा जलप्रलय आला. संपूर्ण ठिकाणी जे आहे परमेश्वराने आकाश कपाटे उघडले, पृथ्वीचे त्या ठिकाणी जे झरे आहे ते उघडले गेले. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जातो, ज्या गोष्टींमध्ये देवबापाने आम्हाला निवडलेलं आहे, बायबल सांगतं नोहाच्या जीवनामध्ये देवाने त्याला निवडलं. जेव्हा निवडलं तेव्हा पृथ्वीवरचे सारे श्वासरूप माणसं जे आहे ते झाडून मेले आणि नोहाचं कुटुंब त्या ठिकाणी वाचलं. अरे मोठे मोठे पर्वत जे आहे ते जलप्रलयामध्ये बुडून गेले. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं जेव्हा ते बुडाले तेव्हा नोहाचं जहाज त्या ठिकाणी अरारत नावाच्या पर्वतावर उतरलं. आजही ते जहाज तिथं तसंच आहे आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त बर्फवृष्टी होते बरं का. प्रत्येक एव्हिडन्स बायबल मधला पुरावा जो आहे तो खराच आहे. प्रेज द लॉर्ड. विथ रेफरन्स आहे, विथ वचन आहे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी सर्व गोष्टी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की सर्व गोष्टी जशाच्या तशाच आहे. मी तुम्हाला सांगतो आज इतके हजारो वर्ष झाले परंतु ते तारू जशाच्या तसाच आहे. परंतु देवाने जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर निवडलेलं आहे, आम्हाला एखादं काम दिलेलं आहे, एखादं कठीण काम आम्हाला दिलेलं आहे, तर काळजी करू नका. मार्गदर्शन करणारा सुद्धा तोच परमेश्वर आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ऐकायला शिकायचं आहे. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, मेंढपाळाचं ऐकायला शिका. जेव्हा तुम्ही ऐकायला सुरुवात कराल तुमचा परिवार बचावला जाईल. आमेन. हालेलुया. देवाचं ऐकणं सुरू करा, देवाचं ऐकून पूर्ण करा. आशीर्वाद आमचेच आहे. त्यानंतर देवाने त्याला आशीर्वाद दिला की बहुगुणित हो, फलद्रूप हो आणि काय करून टाक, पृथ्वीला पृथ्वीला पृथ्वीला. पण तिथं माणसाने ऐकलं नाही देवाचं. तिथं काय केलं माणसानं, ऐकलं का देवाचं? निम्रोद नावाचा व्यक्ती माहिती आहे का? निम्रोद माहिती आहे तुम्हाला? निम्रोद माहिती आहे का? अमृत माहिती आहे का तुम्हाला? निम्रोद कोण होता? बायबल सांगतं तेव्हा पृथ्वीवरची सारी बोली भाषा एक होती, सारखी होती. हे लोक एकत्र आले. ते म्हणाले चला आपण काय करू, आपल्यासाठी एक नगर बांधू आणि ज्यामुळे आपली त्या ठिकाणी ताटातूट होणार नाही. आणि त्या ठिकाणी आपण जे मनात आलं ते सर्व देवाने पाहिलं की कारण की एकीमध्ये बळ आहे की नाही. म्हणा एकीमध्ये बळ आहे. मी तुम्हाला 2 काठ्या देतो, तोडून दाखवा. तुम्ही लगेच तोडून टाका. मी तुम्हाला 10 काठ्या दिल्या, तोडून दाखवा. तो म्हणता नाही नाही, कस काय, एक आहे ना ते. तसंच मंडळीच्या एकीमध्ये काय, एकीमध्ये काय, प्रेज द लॉर्ड. एकीमध्ये काय आहे? मंडळी कशी असली पाहिजे? एक मनाची असली पाहिजे का? आपल्या शेजाऱ्याला सांगा आपण एक मनाचे पाहिजे. म्हणा आपण एक मनाचे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आहे का तुम्ही एक मनाचे? आहे तुम्ही एक मनाचे आहात का? आहे का? अरे हो म्हणा ना. तुम्ही दिलेल्या कबुलीनुसार देवाचा दास या नात्याने मी तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचे आशीर्वाद हो आणि आमेन मध्ये लावून टाकतो. जे नाही म्हटले त्यांचं मला नाही माहिती भाऊ. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन सांगतं या दोघांनी काय केलं, लोकांनी हे म्हणाले चला आपण देवाच्या विरोधात जाऊ. देवाने त्यांना पांगायला लावलं होतं पण हे म्हणाले आम्ही देवाचं नाही ऐकणार.
आम्ही याच ठिकाणी उभा राहू. आणि उभा राहिल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी त्या ठिकाणी बुरुज बांधायला सुरुवात केली. आणि जेव्हा ते काय करत होते ते पाहिलं, प्रभू जेव्हा आला ना, त्या प्रभूने पाहिलं. अरे, तुम्ही बायबलच्या स्टोऱ्या पाहता का? बायबलच्या स्टोऱ्या, सुपर बुक पाहता का? सुपर बुक पाहता ना? हा, सुपर बुक आहे, हिस्ट्री चॅनल आहे, आमका आहे, सर्व मी पाहतो बरं का. मी पाहिलं त्याच्यामध्ये अॅनिमेशन. हा निम्रोद काय माहितीये का, त्यांनी फार मोठं ते बुरुज बांधलं आणि त्या बुरुजावर उभा राहून काय करतो माहितीये का, असा बाण घेतो, बाण धनुष्य आणि बाण आहे ना, असा मारतो आणि डायरेक्ट आकाशामध्ये मारतो. स्वर्ग फाडून आम्ही तुझ्या जवळ येऊ द्यावा, तुझ्या समोर येताना तुझ्या सोबत. आता असं नाही बोलणार, आता समोर बोलू. हा, बोल देवा. कधी कधी आम्ही बी ना, हा बोल ना. प्रेज द लॉर्ड. निम्रोद आहे, अॅनिमेशन आहे, पण देवा आपण पाहिलं. अरे मी सांगतो ते ऐका ना. ते म्हणाला आम्ही नाही ऐकणार, आम्ही आमच्या मनाची इच्छा पुऱ्या करू, असं म्हणतो. देवबाप म्हणतो असं ठीक आहे. आणि देवबापाने काय केलं, त्यांच्या भाषेचा घोटाळा केला. इकडे येऊन म्हणतो, ए तू काय करतोय, तो तिकडून म्हणतो, ए क्या बोल रहा है रे. इकडून म्हणतो, अरे आम्हाला भाषा तुम्ही समजाई का. ते म्हणतात काय रे, काय म्हणून राहिला. कोणालाच काही कळणार नाही कोणाचं. प्रेज द लॉर्ड. कोणाला काही कळायला लागलं का कोणाचं नाही. जेव्हा तुम्ही देवाला सोडून पुढे चालायचा प्रयत्न कराल, तुम्ही जीवनामध्ये कधी यशस्वी होणार नाही. जेव्हा तुम्ही देवासोबत चालाल, तेव्हा देवबाप तुम्हाला अशा ठिकाणी नेईल जिथून तुम्हाला कोणी खाली आणू नाही शकत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा एखादा व्यक्ती देवाचं ऐकत नाही, त्याच्या जीवनामध्ये काय होतो, गोंधळ होतो. त्याच्या घरामध्ये गोंधळ होतो, त्याच्या चर्चमध्ये गोंधळ होतो, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा तो देवाचं ऐकत नाही, त्याच्या साऱ्या गोष्टींमध्ये गोंधळच गोंधळ होतो. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाला काय मिळते, संधी मिळते. या लोकाला कमी जागा होती का. अरे 32,000 किलोमीटरचा व्यास आहे पृथ्वीचा. व्यास कळतो ना, व्यास डायमीटर. हा, आता कळलं असेल इंग्लिश वाले. त्याचा पूर्ण घेरा जो आहे तो किती किलोमीटरचा आहे, 32,000 किलोमीटरचा. एवढी जागा देवबापाने दिलं. हे शहाणे एकाच ठिकाणी, नाही आम्ही नाही सोडणार, आम्ही नाही जाणार, जा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आमच्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आम्ही जर देवाचं नाही ऐकत तर आमच्या जीवनामध्ये गोंधळ होणार. प्रेज द लॉर्ड. गोंधळ माहिती आहे ना, गोंधळ कसा होतो माहिती आहे ना, अंगात येते लोकांच्या. ते काही ओरडत, हे सोड रे सोड. प्रेज द लॉर्ड. गोंधळ उडतो ना. किती लोकांच्या जीवनात गोंधळ होत राहिला या दिवसांमध्ये. होत असेल तर तुम्ही ऐकत नाहीये. देवाचं ऐकायला सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 12 मध्ये मग एक गोष्ट झाली. एका व्यक्तीने देवाचं ऐकलं. यांनी नाही ऐकलं, पण एका व्यक्तीने देवाचं ऐकलं. प्रभू त्याला आशीर्वाद देतो. मी तुझ्याद्वारे राष्ट्र निर्माण करेल, जे तुला त्या ठिकाणी तुला मी आशीर्वादित करेल, तुला मी आशीर्वादाचं कारण बनवेल. जे तुझं अनिष्ट करतील त्यांचं मी अनिष्ट करेल, जे तुझं अभिष्ट चिंततील मी त्यांचं अभिष्ट करेल. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळ आशीर्वादित होतील आणि तुझ्याद्वारे त्या ठिकाणी सर्व लोकांना मी तुझ्या ज्या वंशाला आहे, जे तुझी पिढी आहे तिला मी आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. त्याला आशीर्वाद दिले. का बरं दिले? जेव्हा एका व्यक्तीने देवाचं आपलं घरदार सोडलं आणि देवाने दाखवलं, त्या दिशेने निघाला. काय झालं? देवाने त्याला काय दिलं त्याला? पण एका व्यक्तीने देवाचं नाही ऐकलं. एक धनवान पुरुष, एक व्यक्ती, तरुण देवाकडे आला. तो म्हणाला, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे? प्रभूने त्याला सांगितलं, आज्ञा पाळ. तो म्हणतो, तर मी तर हे बालपणापासून पाळत आलेलो आहे. काय म्हणाल तो? बालपणापासून पाळत आलेला आहे. प्रभू त्याला म्हणतो, पूर्ण उपाहतोस, तुझ्यामध्ये एकच कमी.
कोण म्हणतोय पहा बरं का, येशू म्हणतोय. येशू काय म्हणतोय माहितीये का, तुझ्यामध्ये एकच कमी आहे. मी जर त्याच्या जागी उभा असतो ना तर कमीचं पार मोठे 2-4 माझे झाडाले पुस्तकं भरलेले असते. प्रेज द लॉर्ड. एवढे उणिवा भरल्या असत्या, किती कमी दिसल्या असत्या. आमच्यामध्ये तर लाखो करोडो कमी आहे, पण त्याच्यामध्ये किती कमी होती. काय होते माहितीये का, आपलं सर्वस्व विक, गरीबास दे आणि माझ्या पाठीमागे ये, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. त्याच्या समोर साधारण व्यक्ती नव्हता बरं का, त्याच्या समोर प्रभू येशू ख्रिस्त होता. कोण होता तो? प्रभू येशू तो आहे जो जक्कयाच्या घरी जातो, जक्कयाचं जीवन बदलून जातं. तो प्रभू येशू तो आहे जो शमरोनी स्त्री समोर तिला जाऊन भेटतो, तिचं जीवन बदलून जातं. तो प्रभू येशू तो आहे जो आपल्या शेजारी वधस्तंभावर खेळलेल्या एका चोराला म्हणतो की तू आज माझबरोबर सुखलोकात असशील तर तुला सुखलोकात घेऊन जाणार आहे. विचार करा, तो प्रभू येशू जो शब्द आहे, देवाचा शब्द आहे, ज्याचा वापर करून देवाने सर्व गोष्टीची रचना केली, ज्याने आमच्याकरता मध्यस्थी केली, रदबदली केली, तो जीवनाचा उद्धार करता त्याच्या समोर आहे, त्याच्या सोबत बोलत आहे, परंतु त्या व्यक्तीने त्याचं ऐकलं नाही. आज आमची अवस्था काय आहे? आज आमच्या जीवनामध्ये आमची अवस्था काय आहे? एक पाऊल दूर होता फक्त सार्वकालिक जीवनापासून, एक पाऊल. त्याचं धन पुष्कळ होतं, फक्त त्याला प्रभूच्या पाठीमागे चालायचं होतं. प्रेज द लॉर्ड. त्याने नाही ऐकलं, पण अब्राहमाने ऐकलं. देवाने त्याला आशीर्वाद दिले. कुठं धावत आहो हम कहां दौड़ रहे हैं. प्रेज द लॉर्ड. किधर भाग रहे हो? संसार की ओर भाग रहे हो या खुदा की ओर भाग रहे हो? कुठे धावत आहात? जगाच्या गोष्टींकडे की देवाच्या गोष्टींकडे? अब्राहम तर देवाच्या गोष्टींकडे धावला, म्हणून देवाने त्याला सर्व लोकांमध्ये आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. अब्राहम कुठेही जात होता, देवबाप तिथं त्याला आशीर्वादित करीत होता. तुम्हाला माहित आहे, अब्राहम जेव्हा देवाचं ऐकत होता तर काय झालं? परमेश्वर स्वतः त्याला उतरून भेटायला आला. मल्कीसदेक कोण होता? शालेमाचा राजा. प्रेज द लॉर्ड. शालेमाचा राजा मल्कीसदेक, युगानुयुगचा याजक, त्याला भेटायला आला. त्याला येऊन भेटून त्याला द्राक्षरस भाकर देतो. कोण आहे तो शालेमाचा राजा? अरे परमेश्वर, आमचा प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एक व्यक्ती त्याचा ऐकायला सुरुवात करतो, तो स्वर्ग सोडून त्या व्यक्तीला भेटायला येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एलियाने देवाचं ऐकलं, त्या अरण्यामध्ये झोपलेला होता. देवाचा दूत आला, दुसरा तिसरा कोणी नाही, येशू ख्रिस्त होता. थाप मारतो, उठ, भाकर खाय, अजून लय प्रवास करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. किती महान गोष्ट आहे. ज्या ज्या लोकांनी देवाचं ऐकलं, परमेश्वर त्यांच्यासाठी स्वतः स्वर्गातून उतरून आलेला आहे. आम्ही कोणाचं ऐकत आहोत? बायबल मध्ये लिहिलेलं आहे, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. इतकं विश्वासू बना, इतकं विश्वासू बना का परमेश्वर स्वतः स्वर्गातून उतरून तुम्हाला भेटायला आला पाहिजे. हालेलुया. आज आम्हाला त्या ठिकाणी त्याचं ऐकायचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, ऐकणारे बना. बायबल सांगतं, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकणारे बना. देवाचं पवित्र वचन सांगतं, अब्राहमासारखं ऐकायला शिका. अरे अब्राहम देवाचा आवाज एवढा त्या ठिकाणी तीक्ष्णपणे, एवढा त्या ठिकाणी स्पष्टपणे ऐकत होता. जेव्हा इसाकाचं अर्पण करायला मोरिया देशामध्ये त्या डोंगरावर तो गेला, इसाकाला वेदीवर बांधलं, सुरा हातामध्ये घेतला, जसा उगारला, मारला, त्याच्या मुंडक्याजवळ आला असेल, तिथं प्रभू त्याला म्हणतो, थांब. हो, आम्ही माग वळून, जर मी जर तिथं असतो ना, मी माग वळून त्याला म्हटलं असतो, सैताना, येशूच्या नावात आज्ञा करतो, निघ इथून. पण अब्राहम देवाचा आवाज ऐकत होता. त्याला बायबल त्या ठिकाणी, देवाचा आवाज त्या ठिकाणी त्याला माहित होता परमेश्वराचा आवाज कसा आहे. बायबल सांगतं, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात.
अब्राहम देवाचा आवाज ओळखत होता म्हणून तो थांबला. प्रेज लॉर्ड. ऐकणारे बना. आपल्या शेजाऱ्याला सांगा, ऐकणारे बना, ऐकणारे बना. कारण की लिहिलंय, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि मी त्यांच्या नावानिशी त्यांना ओळखतो. हो, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आमचा देवबाप आमचं नाव घेऊन आम्हाला बोलवत आहे. पण या दिवसांमध्ये ऐकणारे बनायचं आहे, त्याच्या पाठीमागे चालायचं आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करायची आहे. म्हणून देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.